नागपुरातील गजबजलेल्या सदर परिसरात भर दिवसा रक्तरंजित थरार पाहायला मिळालाय। पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून एका माथेफिरूने थेट चाकू हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। व्हीसीए चौकातील मोहम्मद चाय सेंटरजवळ घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या हल्ल्यात एक युवक गंभीर जखमी झाला असून बीच बचाव करणाऱ्यालाही मार बसला आहे। नागपूर शहरातील सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भर दिवसा प्राणघातक हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे। व्हीसीए चौकातील मोहम्मद चाय सेंटरजवळ अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सदर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल तारसे यांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून हा हल्ला करण्यात आलाय। आरोपीने संतापाच्या भरात नारळ कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या धारदार चाकूने युवकावर वार केलेत। अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडालाय। जखमी युवक रक्ताच्या थारोड्यात पडला असताना नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली। दरम्यान हल्ला थांबवण्यासाठी मध्ये पडलेल्या आणखी एका व्यक्तीलाही दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे। घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली। जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे व्हीसीए चौक आणि परिसरात काही काळ दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे। अनैतिक संबंधाच्या संशयातून झालेल्या या रक्तरंजित हल्ल्यामुळे नागपुरात पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। मोहब्बत जे चहाचे दुकान आहे व्हीसीए चौकामध्ये, त्या ठिकाणी ही घटना झालेली आहे। दिनांक 9/5/2026 रोजी रात्री 9:30 वाजता दरम्यान जी आहे ही घटना घडलेली आहे। यामध्ये फिर्यादी जे आहे ते वकार हक राहणार हे जे आहेत मानकापूरचे आहेत आणि हे त्यांच्या मित्रांसोबत जे आहे सदर ठिकाणी जे आहे ते चहा पिण्यासाठी जे आहेत ते आलेले होते। तर त्यांचेच परिचित जे आहेत एक यामधले जे आरोपी आहेत जावेद बगदादी म्हणून, तर हे जे आहेत त्यांच्या गाडीनं आले आणि हे चहा पित असताना त्यांचा त्या जे फिर्यादी आहेत त्यांचा त्यांच्या पत्नीसोबत मागील 5 वर्ष अगोदर अफेअर असल्याचा जो संशय आहे, या संशयाच्या कारणावरून जे आहे त्यांनी नारळ कापण्याचं जे शस्त्र आहे त्या शस्त्राने जे आहे त्यांना मारण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये जे आहे त्यांना पाठीवरती जे आहे म्हणजे थोडक्यात जो आहे तो ज्याला जखम म्हणतात ती झालेली आहे। त्यामध्ये जे आहे पोलीस सदर या ठिकाणी जे आहे कायदेशीररित्या जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास जो आहे तो सुरू आहे।